नमस्कार. उमेश 24 चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे. दिवंगत लोकनेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अमरावतीमध्ये जनसेवा सप्ताह उपक्रमाला उत्साहात सुरुवात झाली. समाजसेवा, रक्तदान आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी विधान परिषद आमदार संजय खोडके यांनी सखा मंगलम येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिरात सहभागी होत स्वतः रक्तदान केले. तसेच सर्व रक्तदाते आणि स्वयंसेवकाचे अभिनंदन करत समाजोपयोगी कार्यात सहभाग होण्याचेही आवाहन केले. यावेळी बोलताना आमदार संजय खोडके म्हणाले की वाढदिवस, जयंती किंवा स्मृती दिन गाजावाजा करून नव्हे तर रक्तदान, वृक्षारोपण आणि समाजसेवेच्या माध्यमातून साजरे करणे हीच काळाची खरी गरज आहे. विकासाच्या प्रत्येक पावलावर अजितदादा पवार यांची आठवण येते. त्यांच्या दूरदृष्टीमुळे नेतृत्वाने महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा दिली असून त्यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे. रक्तदान हे केवळ दान नसून एखाद्याला नवजीवन देणारे महान कार्य आहे. अपघातग्रस्त, गंभीर आजाराने ग्रस्त रुग्ण आणि थॅलेसेमिया सारख्या आजारांशी झुंज देणाऱ्या बालकांसाठी प्रत्येक रक्तदात्यांचा थेंब मूल्य ठरतो. यावेळी प्रत्येक निरोगी नागरिकाने नियमित रक्तदानाचा संकल्प करावा असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमादरम्यान रक्तदात्यांचा प्रमाणपत्र आणि वृक्ष भेट देऊन विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपणालाही विशेष महत्त्व देण्यात आले. या कार्यक्रमाला शोध प्रतिष्ठानाचे अध्यक्ष यश खोडके, मनपा स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, रक्तदान समितीचे सदस्य तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि रक्तदाते उपस्थित होते. समर्पण, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणाऱ्या या जनसेवा सप्ताहाला अमरावतीकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून येत्या काही दिवसात विविध सेवाभावी उपक्रम राबवण्यात येणार आहे. अशाच व्हायरल अपडेटसाठी सबस्क्राईब करा उमेश 24 चॅनलला.